आमचं आयुष्य एवढ्यातच गेलं. माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी, बस. तिकडे तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू दे. लोकांना देशाचं, देवाचं, धर्माचं काही घेणं देणं नाहीये. आपलं ढेरगं भरलं, विषय संपला. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी मेलो त्यांनाच कदर नाही. अरे यांनी तिरंगे सुद्धा पैशावाल्यांच्या हाताने फडकवले, शहीदांच्या नाही. तिरंग्याची किंमत तुम्हा मला कळणार नाही दादा. तिरंग्याची किंमत त्या कुटुंबाला विचारा ज्या आईनं पोटचा गोळा मातीसाठी दिला, ज्या बापानं म्हातारपणाची काठी मातीसाठी दिली, ज्या बायकोनं कपाळीचं कुंकू त्यागलं का तर हे देश पवित्र राहावं. हे त्या कुटुंबाला विचारा ज्याचा पोरगा आर्मीत आहे. तिरंग्याची किंमत त्यांना कळते, तुम्हाला कधीच. कुठलाही परमार्थ असू द्या, देव, देश आणि धर्म तो परमार्थच आहे. तुम्ही व्यापार प्रामाणिकपणे करताय तो सुद्धा परमार्थच आहे. तुम्ही कर्म प्रामाणिक करताय तो सुद्धा परमार्थच आहे. पण आपलं लय अवघड आहे, आपला कर्मावरच विश्वास नाही. मी म्हणलं ना, एका माणसानं वर्षात लेकरू मागितलं महाराजाकडे. लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. वर्षात लेकरू महाराज मागितलं. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घ्या, वर्षात लेकरू होईल. हा वर्षानं माघारी आला. म्हणला भामटा येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणले नारळ दुसरा घे, पण माणसं बुंबलू नको, झालं नाही ग बस, दुसरा घे. हा 2 वर्षांनी आला. म्हणला पक्का भामटा येतो. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले बऱ्यापैकी माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आई शपथ, ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे त्याचा, नात खोळा आहे, प्रेझन्स ऑफ माइंड ज्याला कळलं. तू 2दा एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ती मला लग्न नाही झालं. त्याला किती नारळ दिल्यावर लेकरू राहणार आहे. मी तुम्हाला सांगते, किती भजन केल्यावर देव भेटेल. जिथे नजर पवित्र नाही, तुमचं चित्त शुद्ध नाही, काय परमार्थ? भावे विन भक्ती, भक्ती विन बळे विनो शक्ती. आणि इतकं प्रेम असावं देवावर, देवाच्या पलीकडे दुसरं काही दिसू नये, दृष्टीनं फिरे, तेव्हा जीवन सार्थक आहे. 70 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढत होती. प्रेमाची प्रचिती करायला उद्धवाला देवानं गोकुळात पाठवलं होतं, कारण उद्धवाकडे ज्ञान होतं, प्रेम. त्या म्हातारीनं इतकी सुंदर रांगोळी काढली, उद्धवाला नवल वाटलं. विचारलं का हो आई, एवढं सुंदर देव काढलं, कसं काय जमलं हो? त्या गवळणीनं सांगावं, उद्धवा बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. त्याला काय अवघड आहे? रोमारोमात भगवंताचं नामचिंतन भरलंय. अरे डोळे झाकून हात फिरवला तरी कृष्ण चुमटतो, एवढा जीव माझा त्या कृष्णावर. रांगोळ काढायची काय अवघड आहे? नवल वाटलं उद्धवाला, एवढा सुंदर देव. म्हणे मग चुकली देवाची रांगोळी. म्हातारी म्हणली जीव जाईल पण रांगोळ चुकणार, चुकली ग माय. काय चुकलं रे उद्धवा? एवढा सुंदर कृष्ण काढलास माय, कृष्णाला पायच नाही काढलेस. म्हातारीने सांगितलं, पाय काढले नाही असं नाही, मी देवाला कधी पाय काढतच नाही. का नाही ग काढले माय? अरे उद्धवा, त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला, तिथे त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं. रांगोळ मी काढली आहे. यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून जर देव निघून गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा, म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. खरं सांगा, रांगोळीतला देव जाईल, पण इथं लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतं, तर्क वितर्क नाही. शिवभक्ती याच्या पलीकडे, भक्तीच्या पलीकडे दुसरं काही तर्क वितर्कच नाहीये. तू आहेस नाही आहेस, सांभाळतोयस, माहित आहे, विश्वास आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा. पण मला हे अनुभवता येत नाही. झालो संसार, ह्या संसाराचा वाहेकरी झालो. काय अनुभवतच? आणि संसार वाईट नाही हो, संसारातला स्वार्थ वाईट आहे. करा ना आसोनी ना तरी दरवी जैसे देहोनी नाना रसी प्रेत्रस स्वादासी नेणी जेवी. संसार करा पण पळी सारखा. पळी आमटीत जाते, पिठल्यात जाते, वरणात जाते. तिला महागारी आल्यावर विचारायचं, का ग पळी माय आमटीत जाऊन आली, आमटी तिखट झाली का अळणी झाली? पळी माय सांगते का? एवढं ढवळून येते पण सांग, ती तिचंच काम करते, भलतं करीत. आपलं काम एकच आहे, सदा नामघोष करू, मग हरिमोती गाता हरपली. पण आपण ते सोडून सगळं केलं. आपल्याला भलतं करायला आवडतं. तुम्ही समज नाही, आयुष्यभर नारदानं नारायण नारायण केलं, आयुष्यभर. श्रीमद नारायण 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 हरी नारायण.
गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मासं लागलं. जगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतंय, दुसरं काय लागतंय. कळलं त्याला, कळलं महाराज बरं का. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे, हा ना. कीर्तन झाल्यावर एक हसत होता, म्हणलं झालं आत्ता का हसतो? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. इडी लोक आहेत महाराज. तू काय म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे द्यावा. लोक लई इडी. एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. शाण्याला कळलं कंडक्टरच्या बापाचं काय गेलं. असली गत आहे आपली. इथे कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने अनहित केले. माणसं सहज विचारतात ताई पाप 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 म्हणजे काय असतं हो? स्वतःच चांगलं कळत नाही, याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं? मग गोमटे ते करा माझे भार ओझे. माझं चांगलं याच्यातच आहे की मी तुझी भक्ती करावी, याच्या पलीकडे काही चांगलं नाही. आणि एकदा नजर फिरली ना, नारदांनी मासोळी बघितली. नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. आणि बायको कोणाला आवडत नाही? प्रत्येकाला आवडते. काळकऱ्यांना वाटतं एवढा उभा राहिलो, घरी गेलो पाय दाबाय बायको लागते लागते, काय वाईट नाही, लागते लागते. आमच्या महाराजांना वाटतं एवढा पकवास बदड बदड बदडीला, घरी गेलो हात दाबाय बायको पाहिजे, काय वाईट नाही, पाहिजे महाराज पाहिजे. गायनाचार्यांना वाटतं एवढा गळा काढला, घरी गेलो गळा दाबाय. आपलं सॉरी चोळायला चोळायला तुम्ही नसला माझं कसं व्हायचं? चोळायचं चोळाय बायको 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 असणं काही वाईट नाही, असं आहे. चौकदारांना वाटतं असंही बायको महाराज असं काय वाईट नाही, असं असं. आता चौकदार माझ्या आजोबाच्या वयाचे असतील, मी जेवढा परमार्थ केला नाही तेवढा त्यांनी त्याच्यापेक्षा जास्त बघितला असं. दादा महाराज नाव काय तुमचं? हां पाटील दादा. मला सांगा पाटील दादा लग्न झालं तुमचं? विचारलेलं बरं असतं महाराज. परमार्थिक लोक करतीलच असं काही नाही, एखाद्याला नसते हाऊस महाराज बरं का. असं असं आमच्या दादाचं लग्न झालं. दादा तुम्ही परमार्थ करता, संसार करता, एवढा सुंदर अनुभव आहे तुम्हाला, खरं सांगा, लेख म्हणून सांगा, आनंद परमार्थात आहे का संसारात आहे? परमार्थात. दादा म्हणले आनंद परमार्थात आहे. लोहाराकर आनंद परमार्थात आहे. अहो खरंच आनंद परमार्थात आहे. पण दादा कीर्तन झाल्यावर तुम्ही कुठं जाणार आहे? नाही जाणार, घरीच आहेत महाराज बरं का. परमार्थात आनंद हे जरी खरं असलं तरी घरी जाणं कर्म आहे दादा, हे काही बदलून जमायचं नाही. त्याच्यामुळं बायको करणं काही चुकीचं, संसार बिंदास करा तुम्ही, काही वाद नाही त्याच्यात. संसार करा त्याच्यात वाद नाही, पण वासनिक संसार आणि स्वार्थ संसार करू नका. संसार करा काही वाद नाही त्याच्यात. पण नारदांनी देवाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना मग तू दे. देव म्हणले मी कुठून देऊ? तुला 16,108 आहे, 2-4 दे ना. प्रसाद आहे. आणि हिंदू धर्मीय देवतांविषयी बोलताना थोडा विचार करा. भगवंताने 16,108 बायका हौसेपोटी केल्या नाही. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. आणि भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो, कोण पवित्र समजणार आहे आम्हाला? अरे सीतामाई होत्या, तुमच्या पत्नी होत्या, तरी लोकांनी बोलायचं सोडलं नाही. आम्ही साध्या गवळ्याच्या पोरी, आम्हाला कोण स्वीकारणार? अरे देवा बाईचं आयुष्य म्हणजे काचेचं भांड, फुटलं की फुटलं. स्त्रीने जगावं तर स्वाभिमानाने नजर वर करून जगावं, नाहीतर कलंकित जगण्यापेक्षा जीव त्यागावा, ह्याला बाईचं आयुष्य म्हणावं. देवा जगावं तर स्वाभिमानानं की रे. बरं चूक नसताना शिक्षा भोगायची ताकद आमच्या, जीव सोडतो बघ कृष्ण. देवाने सांगावं देव असताना तुम्हाला शिक्षा मिळत असेल न केलेल्या चुकीची, तर मी परमात्मा कसा? प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता येऊन कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं स्पर्श सुद्धा केला नाही. तो हिंदू धर्म आहे माझा. महाराज आमच्या देवांनी बायका हौसेपोटी नाही कर्तव्यापोटी केल्या. भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्हो वाचे कोडे. देव आहे रे तो. काही बोलायचं नसतं देवताविषयी. या विषयाकडे नारदाला देव नाही नाही म्हणले. देव म्हणले जिथे मी नसेल ती बायको तुमची. 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही देव जिथे देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथे देव नाही. जिथे तिचे भूत तेथे मानी, जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भरला घनदाट हरी दिस. सगळीकडे परमात्मा आहे माझा. 16,107 घर जामवंतीचं, अस्वलांची कन्या, सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा, नारदाची मनोमन इच्छा या भेटाव्या.
देव त्यांच्या संग मायावी रूपानं फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं, पट्टराणी, राण्यांची राणी पट्टराणी कोण? विठ्ठलांच्या पट्टराणी कोण? रुक्मिणी आई साहेब. तुळशीला पाणी घालत होत्या, एकट्याच होत्या. नारदांनी पाहिलं एकट्याच दिसतायत, देव कुठंच दिसेना. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपले. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणल्या नारद रोज आई साहेब म्हणत होते, आज डायरेक्ट रुक्मिणीवर आल्यात. पिसाळले बिसाळले का काय? नारदा, नारदा नाही म्हणायचं. नवऱ्याला एकेरी नावाने हाक मारणं चूक असते. हिंदू धर्मात नवऱ्याला आवाजावच बोलायचं. इज्जतीत नाव घ्या, नारद राव म्हणा. रुक्मिणी मातेला कळलं ही बंगलय, देवानं सुधरवाय पाठवलंय. सगळीच कामं मुख्यमंत्री करत नाही ना, मग खालचे दोन उगच बसवले वे खुर्चीवर. महाराज मी देवाचं सांगते, तुम्ही भलतीकडे देऊ नका महाराज. ते उपमुख्यमंत्र्याकडे दिलं महाराज. मग उपमुख्यमंत्री सार भादर होते. रुक्मिणी माता म्हणल्या खरंय नारद राव तुमचं. असं बी देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येत आहे. तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसलं भार आहे. पण आपण काय करू, आपण विधिवत लग्न करू. कारण मी तुमच्या हाताला धरून अशी आली मंडपात, हे काय म्हणतील लोक? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदांच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती आहे का? सांगा त्यांना. कळलं त्याला, कळलं महाराज बरं का, ते असं असतंय. मग आपण काय करू, विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची मी विधीची तयारी करते. तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. लय सोपा शब्द आहे, म्हणून मराठी शिकत जा. तुम्हाला सांगते काही दिवसानं मराठी शिक्षण राहणार नाही, फक्त इंग्लिश मीडियम असेल. मराठी भाषा इतकी सुंदर, गोड, वात्सल्यपूर्ण आणि प्रभावी भाषा दुसरी. मराठी भाषा माणसाला ऊर्जा निर्माण करून देते, इतकी सुंदर भाषा मराठी. काही दिवसांनी राहणार नाही, फक्त इंग्लिश मीडियम असेल. इंग्लिश मीडियमची मॅडम फळ्यावर असंच एक चित्र काढेल आणि बसलेल्या लेकरांना शिकवेल. लिसन केअरफुली चिल्ड्रन, लिसन केअरफुली चिल्ड्रन, दिस इज द बोआ. पोरं विचारतील मिस व्हॉट इज द बोआ? मॅडम सांगेल असायचा, फेटा बांधायचा, कंबर बांधायचा, विठ्ठल विठ्ठल करायचा, दॅट इज द बोआ. पोरं विचारतील मिस आजकाल दिसत नाही, लाईक डायनासोर. तसा डायनासोर नामशेष झाला ना, तसा एके दिवशी बुवा तुम्हाला बघाय भेटायचा नाही महाराज बरं का. तुम्ही हे जे परमार्थ करायचं बंद केलंय ना, मी कधी कधी विचार करते काय पवित्र असेल ते कुळ जे ते अखंडित ज्ञानेश्वरी वाचली जाते. काय भाग्यवान असतील ते लेकरं ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे, आणि काय सामर्थ्यवंत असेल ते कुळ ज्या कुळात वैष्णव जन्माला आले. जगाचा मालक कृपांकित करत असेल त्या कुटुंबाला. लय मालकरी बायको भेटणं सुद्धा लय भाग्याचं आहे. तुमच्या नशिबाला बायका बी लय खतरनाक आहे. त्या तुमची बायकोच म्हणते रविवारी आणा की करते मी, तुम्ही बी खा, लेकराला बी देऊ, मी बी खाते. तुमच्या बायकालाच आवडतंय, कसं व्हायचं तुमचं? लय अवघड आहे दादा नो तुमच्या नशिबाचं. या विषयाकडे मग काय, रुक्मिणी मातेनं कुंडात पाठवलं. नारद आत गेले खरं, पण वर आले नाही. लोहाराकर वर आले नाही. वर आली उगाच्या उगा धोत्रातले गेले, लुगड्यात गुतली. चांगले नारायण नारायण करीत होते. चिपड्या गेल्या, मागण्या आल्या. इना गेला बोरमाळ, ठुशी, झुमका, नथनी, मुरणी, इनी, शिंडी गेली, इनी आली. चांगले दष्टपुष्ट होते, चवळीच्या शेंगासारखी नार झाली. नारद की तो भई नारदी. नारदांची काय झाली? नारदी. ते वनात, ज्या वनात ते कुंड निघालं त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दुष्टपुष्ट होता.
कुरडी केस, इथं पेटी बांधलेली, उक्क दष्टपुष्ट. त्यांना तसल्या रानात तसली दिकणी स्त्री दिसली. आधीच ही येड, हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या तुम्हाला माहित नाही मी कोण आहे. गपे. नारदी म्हणल्या येड्या मी आताच बदलले. गप. लय बायको करायची हौस होती. ह्यांच्या संगच लगीन केलं बळजबरीनं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. कीर्तन नाही, पोरं झाली. चांगलं भजन करीत होते, भक्तिसूत्र सांगत होते. आता बाळातपणावर बाळातपण, बाळातपणावर बाळातपण.